अगदी भाग्यश्री, आता आपण जाऊया ठाण्यामध्ये. ठाण्यात नेमकी काय परिस्थिती आहे? मनीष जसं भाग्यश्रीनं आपल्याला सांगितलं की हा प्रॉब्लेम काही सॉल्वच होत नाहीये. आज सकाळी जेव्हा आपण या सगळ्याविषयी अपडेट घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा कळतंय की आणखीन काही 1-2 दिवस असाच सगळा अ, अ, ठप्पचा एकूणच टप्पा राहील, किंबहुना CNGचा पुरवठा होणार नाही किंवा अशीच परिस्थिती राहील असं म्हटलं जात आहे. ठाण्यात नेमकी काय स्थिती आहे? लागवी आपण जर बघितलं तर काल देखील मी याच माजिवडा जंक्शन परिसरातील हा जो पंप आहे या पंप परिसरात होतो. जवळपास आता 44 तास उलटून गेलेत, मात्र या पंपावरून एकही गाडी जी आहे त्यामध्ये CNG भरला गेला नाही. कारण या ठिकाणी CNGचा पुरवठाच अद्यापपर्यंत झालेला नाही. त्यामुळे या पंपावरून कुठल्याही वाहनावरती अद्यापही CNG भरला गेला नाही. त्याचं कारण म्हणजे जे ट्रॉम्बे येथे जी मुख्य प्रवाह जो आहे लाईन आहे त्याच्यामध्ये जी गळती झाली होती आणि त्यामुळेच या गळतीचं दुरुस्तीचं काम सध्या सुरू असल्यामुळे या ठिकाणी मात्र गॅस पुरवठा जो आहे तो पुरवला गेला नाही. पण मात्र जे महानगर गॅस कंपनी ज्या आहेत त्या गॅस कंपनीचे ज्या ज्या ठिकाणी स्टेशन्स आहेत त्या ठिकाणी सध्या ठाण्यामध्ये गॅस हा पुरवला जात आहे. पण मात्र जे डीलर लोक आहेत, उदाहरणार्थ हिंदुस्थान पेट्रोल असेल, भारत पेट्रोल असेल, या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी CNGचे पंप आहेत त्या ठिकाणी मात्र अद्यापही सेवा जी आहे ती सुरू नाहीत. पण मोठ्या प्रमाणात स्टेशन अवेलेबल असल्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या रांगा ज्या सेवा आहेत त्या मोठ्या सुरू प्रमाणात. होण्यात नेमके काय अडथळे निर्माण होत आहेत? काय इतका विलंब लागतोय मनीष? आता मी सध्या या इथले जे मॅनेजर आहेत त्यांच्याशी बोललो तर त्यांनी सांगितलं की दुपारी 1 वाजेपर्यंत जे डीलर्स आहेत त्यांच्या इथे असलेले जे CNG पंप आहेत त्या ठिकाणी गॅस सुरू होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. लागवी निश्चित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.